पालघर जिल्ह्यातील वसई-विरार परिसरातील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर रविवारी मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती। प्रशासनानं समुद्रकिनारी फिरणं, मौज-मजा करणं तसेच समुद्राच्या पाण्यात उतरण्यास सक्त बंदी घातली असतानाही अनेक पर्यटक समुद्रकिनारी आणि समुद्राच्या पाण्याजवळ वावरताना दिसून आले। याचबरोबर समुद्रकिनारी पर्यटन व मनोरंजनाशी संबंधित विविध उपक्रमही खुलेआम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळालं। अण्णासागरी पोलीस ठाण्याने जारी केलेल्या सूचनेनुसार पावसाळ्यात समुद्रात उंच लाटा आणि भरती ओहोटीमुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अंतर्गत 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत समुद्रकिनारी फिरणं, मौजमजा करणं तसंच समुद्राच्या पाण्यात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। याबाबत समुद्रकिनारी इशारा फलकही लावण्यात आले असून आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता। 17 जुलै रोजी नालासोपारा परिसरातील 4 युवक अर्नाळा समुद्रात उतरले असताना भरतीच्या प्रचंड लाटा आणि समुद्राच्या जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले। त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती बचाव कार्य राबविण्यात आलं। त्यामध्ये 2 युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं, तर अन्य दोघांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वसई-विरार परिसर हादरला होता आणि समुद्र सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते। या घटनेनंतर अवघ्या 2 दिवसांनी रविवारी पुन्हा अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर दिसलेले दृश्य हे एकदा चिंतेचं कारण ठरलं आहे। रविवारी सायंकाळी मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रकिनारी उपस्थित होते। अनेक जण समुद्राच्या अत्यंत जवळ जात असल्याचं चित्रही दिसून आलं। पर्यटकांच्या मनोरंजनासाठी ईटीव्ही आणि क्वाड बाईक सेवा सुरू असल्याचंही दिसलं। याशिवाय उंट व घोडेस्वारी तसेच चहा, नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थांचे स्टॉलही सर्रास सुरू होते। आता प्रश्न असा उपस्थित झालाय की मनाई आदेश आहे, मग अंमलबजावणी कोण करणार? स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की प्रशासनानं समुद्रकिनारी जाण्यास आणि समुद्रात उतरण्यास बंदी घातली असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची उपस्थिती आणि विविध उपक्रम सुरू करणं हे प्रश्न निर्माण करणारे आहे। मनाई आदेश अस्तित्वात असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। अर्नाळा समुद्र किनारे दुर्घटनेनंतर प्रशासनानं अधिक सतर्कता बाळगणं अपेक्षित होतं, मात्र अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर दिसणारी गर्दी आणि सुरू असलेल्या हालचाली पाहता पर्यटक अजूनही जीव धोक्यात घालत असल्याचं दिसत आहे। पोलीस प्रशासनानं जर पर्यटकांना अर्नाळा समुद्र किनारी जाण्यास बंदी घातली असताना अर्नाळा ग्रामपंचायत मात्र येणाऱ्या पर्यटकांकडून टोल का वसूल करते, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। वेळेत कठोर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। रविवारी अर्नाळा समुद्रकिनारी पोलिसांनी काही दुचाकी वाहनांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र पर्यटकांना समुद्रकिनारी फिरण्यासाठी ईटीव्ही आणि क्वाड बाईक सेवांवर अपेक्षित कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप काही पर्यटकांनी केला आहे। तसेच जप्त केलेली वाहनं सोडण्यासाठी मोठ्या रकमेची मागणीही केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मात्र या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही। स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय, अर्नाळा पोलिसांशी संबंधित प्रशासनाकडे समुद्र किनाऱ्यांवरती अधिक पोलीस बंदोबस्त, प्रशिक्षित असे जीवरक्षक, प्रभावी यंत्रणा आणि नियमित गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की मनाई आदेश केवळ कागदोपत्री न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि कोणत्याही कुटुंबाला आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याची वेळ येणार नाही।